आणि मोदी बुवा जे सांगतात की जे काँग्रेसने नाही केलं ते मी करून दाखवलं. अहो मोदीजी, तुम्हीच उभारलेला पुतळा 8 महिन्यामध्ये पडलेला आहे, कोसळला, वाऱ्याने कोसळला, वाऱ्याने पुतळा कोसळला, वाऱ्याने पुतळा कोसळला. यांचं राम मंदिर गळते, लोकसभा गळते, आणि आज बातमी आले एवढ्या वर्षानंतर ताजमहाल गळायला लागला मोदींच्या राज्यामध्ये. म्हणजे कधी घडलेलं नव्हतं. म्हणजे ह्यांचा आता पुढचं निवडणुकीचं घोषवाक्य असेल, गळवून दाखवलं. सगळं मंदिर गळते, हे गळते, ते गळते, गळती सरकार. आणि तुम्ही आमच्यावरती नादानपणा करून, घटनाबाह्य सरकार आमच्यावरती लादून तुम्ही महाराष्ट्राची विल्हेवाट लावतात. शेतकरी उपाशी आहे, कामगार नाहीये. ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत, सफाई मजदूर कामगारांची जी पदं आहेत, इकडे त्याची जाहिरात आली असेल, कल्पना नाही मला, पण मुंबईमध्ये सफाई कामगारांच्या पदासाठी 46,000 अर्ज आलेत आणि त्यातले बहुतांश मुलं हे पदवीधर आहेत. मग काय उपयोग आहे? आम्ही शिक्षण मोफत देऊ आणि काय झाडू मारायला लावू? एक तर शिक्षणाचा पत्ता नाही, शिक्षण झाल्यानंतर नोकरीचा पत्ता नाही, नोकरी केल्यानंतर पुन्हा पेन्शनचा पत्ता नाही. हे बरे टिकोजीराव, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, यांचं सगळं खाऊन पिऊन मस्त चाललेलं आहे. पण माझी भरडली जाते, ती जनता भरडली जाते. आज मुद्दा म्हणून आलोय ते मी परत तुम्हाला सांगालोय की मी मशाल पेटवायला आलेलो आहे. मशाल तुम्ही पेटवणार आहात की नाही? गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला वेळ नाही मिळाला, पण आजपासून तुमच्याकडनं वैजापूरमध्ये प्रत्येक घरामध्ये मशाल ही पोहोचलीच पाहिजे. हे वचन मला तुमच्याकडनं पाहिजे. देताय वचन? कारण धनुष्यबाण आणि मशाल आपल्या समोर पुन्हा गद्दार धनुष्यबाण घेऊन येईल. त्याच्या आधी कोर्टाचा निकाल लागेल अशी अपेक्षा करणं आता किती योग्य आहे की अयोग्य आहे मला कल्पना नाहीये. कारण काल परवाकडे स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले. अख्ख्या देशात त्याची निंदा झाली. अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली, पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतोय. तुम्ही म्हणाल का? कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली. आमच्याकडे गणपती येतोय, तो मोदी येत आहेत, गणपती बाप्पा तू जरा नंतर आहे. अहो काय चाललंय थट्टा? 2 वर्ष होऊन गेली. आम्ही तुमच्याकडे जी दाद मागतो ती शिवसेनेची आहे, पण शिवसेनेच्या माध्यमातून देशातली लोकशाही जिवंत राहणारी आहे की नाही हे आम्ही तुमच्याकडनं मागतो.